त्यावरती खायचं असेल 2 अंड्याचं येलो रोज खाताय त्यावरती खायचं असेल तर मग फक्त व्हाईट घ्या, तुमचं त्याच्यामध्ये ते ऍड करा. फक्त व्हाईट असेल तर 3 ते 4 ग्रॅम प्रोटीन मिळतं. अंड्यासकट येलो सकट खाल्लं तर तुम्हाला 6 ग्रॅम प्रोटीन मिळतं. हे सगळे जेव्हा तुम्ही व्यवस्थित कराल तेव्हा तुम्ही खाण्याचा आनंद, जगण्याचा आनंद हा नक्कीच घेऊ शकाल विथ प्रोटीन. एक अजून हे आहे की हे सोया आहे, स्पेशली सोया आणि अंड जे आपण म्हणालो की ज्याची अमायनो ऍसिड प्रोफाईल पण चांगली आहे. त्याचं म्हणजे जे काय रिकमेंडेड हे आहेत, आपण आता म्हटलं की एक अंड तर अगदी सेफली खाऊ शकतो ज्याला कोलेस्ट्रॉल आहे तो माणूस सुद्धा, विथ व्हाईट नाही येलो कॉम्पोनंट. हां, पण याचं असं काही आहे का, हे परत एक मिथ आहे की ह्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो किंवा ह्याच्यामुळे पचनाचे प्रॉब्लेम्स होतात. सोया आणि हे पण, कारण सोया रेअरली अलर्जिक प्रोटीन असणारी लोक खूप रेअरली त्या एका माणसासाठी तुम्ही त्या सोयाला किंवा अंड्याला बदनाम करू नका. जर तुम्हाला अंड खाल्ल्यानंतर इंडायजेशन होतोय, त्रास होतोय तर नका खाऊ. बाकीच्या गोष्टी आहेत. सोयाच्या बाबतीत तर तसं होत नाही, पण सोया तुम्ही प्रोसेस करून खावं लागतं. कच्चा सोया नाही खाऊन चालणार. भिजवा किंवा ते थोडंसं परतून घ्या किंवा ब्राउनिश करून मग त्याची पावडर करा, म्हणजे ते तुम्हाला डायजेशनला पण सोपं जातं. पण अंड्याची अलर्जिक असणारी लोक मी हार्डली 100त एखादा, 1000मध्ये असा दिसतो. पण त्याला अर्जिक असेल तर नका खाऊ. ते तेवढंच काही नाहीये. मग तुम्ही मिक्स डाळी खायला सुरुवात करा ना. त्याचे आप्पे, त्याचे डोसे, रोजच्या आहारामध्ये थोडेसे स्प्राउट घेऊ शकता, सॅलडमध्ये ते ऍड करू शकता. त्याच्याबरोबर दाणे, आपण भिजवलेले दाणे सुद्धा ओमेगा 3चा उत्तम सोर्स आहे. तुला माहितीये शेंगदाणे आणि बदाम याच्यामध्ये न्यूट्रिशन मध्ये काहीही फरक, पण ते परत गरिबांचेच बदाम आहे. फक्त हे तुला काय हाय जास्त कॉस्टनी मिळत आहे आणि म्हणून तू ते छान आहेत म्हणून तू ते घेतेस. म्हणून मी बदाम काय करते, 4 बदाम रोज घ्या, म्हणजे तेवढं पुरतंय. आणि भाज्यांमध्ये तुमच्या दाण्याचं कूट आरामात घालू शकता. इनडायरेक्टली तुम्ही ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स पण मस्तपैकी घेता, म्हणजे हार्ट साठी चांगलं आहे. आपण चांगलं फॅट समज आहे, म्हणजे दाण्याचं कूट खाणारे जे आहेत जास्त प्रमाणात त्यांना ऍक्च्युली आम्हाला तर डॉक्टरांनीच सांगितलेलं आहे की कोलेस्ट्रॉल जास्त आहे, तुम्ही शेंगदाणे बंद करा. अरे पण प्लांट प्रोटीन मध्ये कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड कोलेस्ट्रॉल नसतं. ट्रायग्लिसराइड जास्त आहे, शेंगदाणे बंद करा. तेच तर सांगते मी, कोलेस्ट्रॉलचा प्रश्न नाहीये तिथे. मग तुम्ही प्रमाण किती घेताय हे पण गरजेचं आहे. पण आपण दाण्याचं कूट जेव्हा भाजीत करतो का एवढं नाही घालत. एवढंसं कूट आपल्याला एफिशियंट होतं. तेवढ्या आपल्या आई वडिलांनी आपल्याला चांगल्या चवीसाठी दाखवलेलं आहे. एवढं दाण्याचं कूट घातलेली भाजी चांगली असते असं नाहीये. थोड्या दाण्याचं कूट घातलं तरी ती टेस्टला पण चांगली होते. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकाचं प्रमाण पण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग लगेचच तुम्ही शेंगदाणे बंद करायची गरज नाहीये. तुम्ही बाकीच्या गोष्टी बघा. तुमचं जर ट्रायग्लिसराइड वाढलं असेल तर तुम्ही एक गोष्ट बघा की तुम्ही रोज व्यायाम करता. इथंच निम्मेदार अल्कोहोल, नंतर तुमची झोप व्यवस्थित होतीये का, नंतर स्मोकिंग आहे का, त्याच्यानंतर बाहेरचे पदार्थ किती खाणं होते. बाहेरचं नॉनव्हेजने पण खूप जास्त प्रमाणात ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्ट्रॉल वाढतात. आणि बरेच लोक बाहेरचं नॉनव्हेज प्रेफर करतात, घरी केलं जात नाही म्हणून. मग त्याच्यामध्ये जे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात त्याच्यामुळे पण हे ट्रायग्लिसराइड्स, कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण. या सगळ्या गोष्टी नंतर तुम्ही चांगल्या गोष्टीत करू. आधी या गोष्टी कव्हर अप करा आणि त्या जर झेपला नाही तर तुम्ही इकडे या, मग याचं थोडंफार प्रमाण कमी करू शकतो. इतकंच होतं तुला. कारण ऍक्च्युली मी बोलताना मग अशी हे झालं, कोलेस्ट्रॉल असं नाही पण ट्रायग्लिसराइड जास्त आहेत म्हणून म्हणजे लिपिड प्रोफाईल ज्या वेळेला केली त्यावेळेला मग शेंगदाणे आता बंद करा. शेंगदाणे, खोबरं, बरेच तेलाचे जे केरळमध्ये तर काय होईल खोबरं बंद केलं तर. त्यांचं तर किती प्रकारचं डाएट ह्या खोबऱ्यावरती आहे. खोबऱ्याचं तेल आहे सगळं. आणि खोबरं खूप सुंदर सोर्स आहे तुमचा चांगला गुड आपण जे म्हणतो ना फॅटी ऍसिड जे असतात त्याच्यातले ते खूप चांगले असतात खोबऱ्यामध्ये. आणि म्हणून खोबरं आपल्या शरीरासाठी पण चांगलं. प्रमाण फक्त नीट लक्षात. सगळा इथे खेळ आहे सगळा जो का आहे तो. प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स जर का आला तर हा प्रश्न कधीच येत नाही. वडापाव आपला फेमस पूर्ण नाही. आता तू म्हणशील कसं,
वडा घेतलास तुम्ही, त्याच्यामध्ये काय बटाट्याची बटाट्याची भाजी. बटाटा म्हणजे कार्बन. त्याच्यानंतर त्याच्यावरती काय लावणार आहेस? बेसन, ते काय? डाळीचं पीठ. डाळीचं पीठ, प्रोटीन, प्रोटीन. बेसन. ते कशात तळणार आहे ना तू. त्याच्यात काय आलं? फॅट. तर बटाट्याच्या भाजीत फोडणी घातलेलं सगळं टाकलेलंच आहे, विटॅमिन्स मिनरल्स पण काय प्रश्न नाही. पुढं प्रकार आणि कुठं करत. हाच बटाटे वडे जर का बाहेर खाल्ला तर 100 वेळेला तळलेलं तेल वापरलं तर त्याच्यात ट्रान्स फॅट तयार. हाच बटाटे वडा जर का तू रोजच पावाबरोबर 4-4, 5-5 खायला लागलीस तर तो घातक आहे. पण नुसता बटाटा वडे खाऊ शकता, कधीतरी घ्या तुम्ही, ब्रेड पण घ्या, असं काही नाही. जगायचंय यार, जगण्यासाठी तर खातोय ना आपण. मला तेच म्हणायचंय, काहीतरी म्हणजे आपण छान वाटण्याची जी प्रक्रिया आहे ती खाण्यामुळे मिळते आपल्याला. एक वडापाव खाल्ला ना आणि मग पेशंटला सांगितलं ना ठीक आहे मग आता पुढचं मील स्किप कर, हो चालेल, पण ते खायला मिळतंय ना. मग कधीतरी ह्या गोष्टी वन्स इन अ व्हाईल तुम्ही खाऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. त्यात जर घरी करणार असाल तर मग उत्तमच आहे, म्हणजे त्या ट्रान्स फॅटचा पण काही प्रश्न येणार नाहीये. तुम्ही फक्त पाकिटं फोडून खाऊ, एवढी एकच. आणि त्या मुलांना पण पाकिटं फोडायची सवय ठेवतात, म्हणून ती पाकिटं तुमच्या किचनच्या टेबलावरती आधी बंद करा, म्हणजे तुमच्या स्वतःचं आणि त्या मुलांचं पण चुकीचं खाणं बंद. पाकिटं म्हणजे काय काय असेल सांग. चिप्स, चिप्स आहेत, वेफर्स आहेत, नंतर चॉकलेट्स आहेत, त्याच्यानंतर ते आता काहीतरी Pack food येतात, पॅक फूड आहे, याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. हे सगळं जर का ठरवलं की असलं नाही खायचं मला घरात मुलांना काही, अगदी फ्रेंच फ्राईज तुम्ही घरात मुलांना करून दिले तर किती छान असतात, पण तेच फ्रेंच फ्राईज जर का बाहेर मागायचं तर ते तळलेल्या तेलामध्ये ट्रान्स फॅट टाकतात. तेच घरात करून दिलं तर करू दे ना, त्याला एखाद दिवस खाऊ दे. मुलांनी नाही खायचं तर कोणी खायचं. मग ते कमीवरती थांब, कारण तुम्ही जे बाहेरून घेता त्याच्यामध्ये 3 गोष्टी जास्त असतात, शुगर, सॉल्ट आणि फॅट. आणि हे तिन्ही आपल्याला घातक आहेत, कारण ते ब्रेन मध्ये जाऊन डोपामिन नावाचं सिक्रेशन करतं, जे आपल्याला परत परत त्या गोष्टींची क्रेविंग्स आणायला मदत करतं. म्हणून एकदा चिप्सचं पाकिट दिलं की तो परत पाकतो. त्याच्यात ते जास्त आहे, त्याच्यात शुगर पण जास्त आहे, फॅट पण जास्त आहे आणि सॉल्ट पण जास्त आहे, म्हणून ते क्रेविंग्स तयार. तेच घरात करा. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जे काय तुमचं कुकिंग आहे हे तुमच्या देखत तुमच्या घरात किंवा आता शेजारच्या काकू आहेत त्या सगळ्यांना घरगुती डबे करून देत आहेत. खूप मोठे राडे नसतात, पण हेच राडे झोमॅटोत खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. हॉटेलच्या किचन मध्ये जाऊन बघा कशी असे थप्प्याच्या थप्प्या टाकतात, कारण त्यांना ते टेस्टी करायचंय. म्हणजे जर का घरातला आपण हे घेतलंस तू वरण भात, दाल खिचडी, तर हार्डली 200-250 कॅलरी असते, एवढं टाकतच नाही आपण, आपल्या डोळ्यातच नाही बसू शकत की आपण. पण ती जर का बाहेरून दाल राईस मागवला तू, दाल खिचडी किंवा जिरा राईस, दाल फ्राय, ती 700 कॅलरी पर्यंत जाते. आणि मग ती छान वाटते, तिची टेस्ट छान येते ना, जास्त फॅट जास्त ऑइल टाकलेलं असलं की. आणि मग ती आपल्याला परत त्याची क्रेविंग्स तयार होतात, मग घरातले नाही आवडत. खरं, पण ती घरात कमी होते. मी तर म्हणते एक वेळ तुम्ही रेफ्रिजरेटर पण छान वापरा. म्हणजे एक भाजी समजा केली आहे, तुला उद्या बाहेर जायचंय, इफ यू डोंट हॅव अ टाइम, आणि मला मुलांना सगळं करून ठेवायचंय, पण मला त्यावेळी कुकिंग नाही जमणार, तू ॲडिशनल तुझं फ्रीजमध्ये ठेव करून, दुसऱ्या दिवशी गरम करून खाऊ दे, उत्तम असतं रादर दॅन झोमॅटो. त्याला कम्पेअर केलं तर हे अतिशय उत्तम असतं. मग तुम्ही रेफ्रिजरेटर निदान हार्म फ्री तरी असतं. मायक्रोवेव्ह सुद्धा चांगला आहे ग. अगं त्याच्या व्ह्यूज मध्ये तुझ्या ब्लूटूथ चालले आहेत. ब्लूटूथ तुम्हाला रोज चालतो, मग मायक्रोवेव्हच्या वेळेस काय वाटत नाही. पण आयत्या वेळेला तुम्ही ते गरम करून ठेव, त्याच्यात पोषण मूल्य कमी असेल. पण त्याचा वापर केला तर तुमची मुलं किती वेळा दिवसातून चांगलं घरचं अन्न खाऊ शकतात. तुला वेळ नाहीये, पण ठीक आहे, तू एका वेळ करून ठेव ना, पण ते फ्रीज मध्ये राहून मायक्रोवेव्हला गरम करून केलं तरी प्रॉब्लेम. पण इट इज 100 times गुड, बेस्ट, दी बेस्ट दॅन युअर झोमॅटो. घरच्या बायकांना नाहीच्या बाहेर जातात, बायकांना नाही मिळतात, तुम्ही करून ठेवा. तू गाजरचा हलवा बघतो केलास, टिफिन मध्ये पॅक केला, आठ टाकला, ज्यांना रोज काहीतरी असं खायची इच्छा होती ना, गोड खायची, एक चमचाभर काढ, मायक्रोवेव्हला काढ आणि खा.
अशा गमती जमती आहेत. पण आपल्याला घाबरवलंच इतकं जातं की आपण गाजरचा हलवा काय आणि बाकीचं काय, आपण फक्त काय खायला लागलोय माहितीये का आता, पनीर. मग खूप अंगावरती दिलं तर सोया, ते पण घाबरत. ज्याची भीती नकोय ना ते घाबरतोच आपण. सोयावरती कितीतरी थाउजंड्स रिसर्च झालेले की इट इज बेस्ट. बायकांना म्हणजे 40 नंतरच्या बायकांना तर ब्रेस्ट कॅन्सर प्रिव्हेन्शन सुद्धा करतात त्या, कारण त्याच्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट्स आहेत इस्ट्रोजन सारखे जे आहेत ते प्रोटेक्टिव्ह आहेत. तुला कुठलं तरी गायनेकनी असं सांगितलं होतं ना की सोया इस्ट्रोजन डॉमिनन्स जर असेल पण ते ब्रेस्ट कॅन्सरसाठी उपयोगी आहे. तू जाऊन शोध, तू गुगल कर, मी तुला रेफरन्सेस पाठवते. तू पण बाकी गायनेकॉलॉजिकल जे कॅन्सर्स आहेत अदर दॅन ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे एंडोमेट्रियल किंवा युटेराईन कॅन्सर जे आहेत त्याच्यावर पण हे आहे. जिथे इस्ट्रोजन तुला चांगला रोल करताय तिथे तुला सोया चांगला आहे, ते कोणतेही कॅन्सर. ओके. कारण ते त्याच्या रिसेप्टरला जाऊन अटॅच होते आणि त्याचा रोल कमी करते. सो ते प्रोटेक्टिव्ह मध्ये नेसमध्ये. याचे रेफरन्सेस तुला पाहिजे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकायला देते, म्हणजे लोकांना वाचू दे. नक्की चालेल. इतकं सोपं आहे. घाबरू नका, घाबरूनच तुमचे निम्मे आधी. आणि जे काय आपण म्हणतो ना इंडस्ट्रियल जे काय आता सुरू झालेलं आहे की व्हे प्रोटीन, आणि लोक नाही बाय करू शकत. तुम्हाला हे का कळत नाही की 4,000 आणि 5,000चा डब्बा तुम्ही महिन्यासाठी, ज्या माणसाचं इन्कमच 50,000 आहे तो कशाला 20,000 रुपये त्या व्हे प्रोटीनवर घालतो. आणि गरजच नाहीये त्याची. त्याने तुम्हाला सटायटी मिळणं खूपच लांब जातं, पण खाण्याचा आनंद कधी घेणार आपण. मी घेतलेलं आहे ते मागे एकदा कोरोनाच्या काळात. इतकं मला ते कधी प्रोटीन पावडर डबा संपतोय, माझं प्रोटीन संपते असं होऊन जातं. पण हेच तुला रोज वरण भात खायला दिलं तर होणार आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. भाजी पोळी, पोहे, उपमा, काय दुसरं लागतच नाही काही. तेवढं खाल्लं की एकदम शांत होऊन जातं. हा, मग तुम्हाला अगदीच म्हणजे यंग जनरेशनसाठी पोहे घालता येईल. मी परवा पावर पोह्याचा एक रील तयार केला. ठीक आहे, तुमच्या पोह्यामध्ये घाला पनीर, तुमच्या पोह्यामध्ये तुम्ही सोयाचंक टाकू शकता. तुमच्या पोह्यामध्ये उकडलेलं अंड्याचं व्हाईट जे असतं किंवा हे ते मिक्स करून खूप छान होतं. पोहे कमी खातात ना लोक. आता प्रोटीन रिच पोहे करायचे तर तुला काहीतरी तर अल्टरनेटिव्ह द्यायला पाहिजे ना, की लोकांनी पोहे खाल्ले पाहिजेत. कारण पोहे खरंच सुंदर असतात. वेट लॉसला पण कदाचित ते प्रोटीन रिच म्हटल्यानंतर मग प्रोटीन प्रेमी ते खात असतील. तर पोह्यांमध्ये तेवढी ताकद आहे. ते फ्लॅटेन केलेले आहेत कारण त्याची डायजेस्टिबिलिटी वाढते म्हणून. आलं का लक्षात? आणि ते हलके होतात. आणि शिवाय त्याच्यामध्ये आयर्न कंटेंट वाढतं. त्याच्यात तू फोडणी घालतेस, त्याच्यामध्ये तू परत मी तुला सांगते तसं कांदा, टोमॅटो, नंतर मटार घालतो आपण, कधी गाजर घालतो आपण त्याच्यामध्ये. मग तसंच पोह्यांमध्ये पनीरचे तुकडे घालून टाका. प्रोटीन रिच पोहे. मुलांसाठी सोयाचंक असेल सोयाचंक घालून टाका, कारण सोयाचंक ब्लँड असतं, त्याला त्याची टेस्ट नसते. ती पोह्यांची टेस्ट बरोबर मर्ज होते. त्याच्यानंतर परवा व्हिडिओ टाकला तर लोक म्हणायला लागली मग त्याच्यात तुम्ही काबुली चणे टाका उकडून, त्याच्यात तू काळे चणे टाकू शकते उकडून, त्याच्यामध्ये तू त्याच्यात कांदा टोमॅटो भरपूर टाकू शकते, मटार टाकू शकते. वाढवा प्रोटीन कंटेंट. वाढवायचं असेल तर कशातही वाढवू शकतो. असं काही नाही. तुम्हाला भाज्यांमध्ये सुद्धा तू ज्या भाज्या करते ना, आता मेथीची भाजी, ह्या भाज्या किंवा डाळ करतो आपण, त्याच्यामध्ये सोयाचंक टाकून द्या. सोयाची पावडर करा, ती पण टाकू शकता तुम्ही. ब्लँड असते तुमच्या पोळीमध्ये सोयाची पावडर टाकली तर झालं तुमचं प्रोटीन पोळी. गहू ते तू वापरते तर तू समजा एका वेळेला 1/2 किलोचं पीठ मळत असेल, 1/2 किलो गव्हाचं पीठ मळतेस, ते म्हणजे किती 250 ग्रॅम होते ना, त्याच्यात 50 ग्रॅमचं टाकून दे ना सोयाची पावडर. तुला कळणार पण नाही त्याच्यात किती म्हणजे त्याच्यात प्रोटीन. करायचं तर असं करा ना, एकदम टोकाला जाऊन व्हे प्रोटीनच्या बद्दल जे काय करताय त्याची जर का अफोर्डेबिलिटी नसेल, त्याला कंप्लायन्स नसेल, त्याला तुम्हाला गॅरंटी नाही एवढं देऊन पण की वेदर इट इज गुड, काय कसं त्याची रिलायबिलिटी आहे, त्यापेक्षा जे आहे त्याच्यामध्ये संसार करा. चांगले सुखाने ना, खरं एवढी तडतड करायची गरज पडणार नाही. एक अजून असं आहे की किडनीवर परिणाम होतो, त्याचं काय? आता खूप जास्त प्रोटीन म्हणजे तुला सांगू का, आता व्हे प्रोटीन वगैरे जेव्हा घेतो ना तुम्ही तेव्हा हा प्रश्न दिला जातो की त्याचा किडनीवरती परिणाम होतो. कारण आपण जे रोज प्रोटीन खातो ना हे नाही जात, इतकं एक्सिड होत नाही.
पण इन द फॉर्म ऑफ कॉन्सन्ट्रेशन तुम्ही जर का खाल्लं, म्हणजे तुम्ही तो 25 ग्रॅमचा स्कूप रोज 2दा-3दा घेताय आणि तुम्हाला त्याची तेवढी गरज नाहीये, पण तुमची किडनी पण थोडी हल्लेली आहे, आधीच तिचा फंक्शन इम्पेअर आहे, तर मग ती तुम्हाला प्रॉब्लेम देणार आहे. पण तुमची किडनी नॉर्मल असेल तर एवढा मोठा प्रॉब्लेम येत नाही. फक्त कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म ऑफ प्रोटीन घेताना मात्र विचार करावा लागतो, कारण त्याचं डायजेशन होतंय की नाही, त्याचे डायजेशनचा पण खूप मोठा इश्यू असतो. त्याच्यात भरपूर प्रकार आहेत, वे आहे कॉन्सन्ट्रेटेड, आयसोलेटेड, लोक आयसोलेटेड म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त महाग, मग ते घेतात. पण मग त्याला एवढं सगळं गोंजारत बसण्यापेक्षा तुम्हाला अदर सोर्सेस सांगितलेले आहेत. पण कधी पण प्रोटीन हे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये जर का सुरू केलं तुम्ही, म्हणजे वे प्रोटीन, तर कधीही फिजिशियनचा सल्ला घेणं, आपल्या घरी टेस्ट करून घेणं की आपली किडनी बरोबर आहे ना बाबा, पण सुरू केलंय मी, महिना झाले, 2 महिने झाले, परत एकदा टेस्ट करून घ्या, किडनी ओके चालली आहे ना बाबा. लवकर कळालं तर आपण लवकर विड्रॉलला जातो ना, असं केलं कधी चांगलं आहे. आणि फिजिशियनचा सल्ला घेऊन तुम्ही तुमचे रिपोर्ट दाखवून की मला एवढं प्रोटीन घेतोय मी खरं, पण चालतंय का नाही एकदा बघून, हे असं प्रकार. त्याच्यामुळे काय लगेच किडनी खराब होते असं नाहीये, पण प्रोटीन जेव्हा खाता तेव्हा तुम्हाला पाणी भरपूर प्यावं, कारण त्याच्या डायजेशनसाठी तुम्हाला ते जास्त आवश्यक. नुसतीच प्रोटीन खात बसतात, पाणी नसेल तर परत त्याचा डायजेशनचा इश्यू होतो, ते पचायला आपल्याला अवघड जातं. त्याच्यामुळे हायड्रेशन पण व्यवस्थित मेंटेन झालं पाहिजे जर का तुम्ही प्रोटीन असे त्याच्यामध्ये गिमिक्स आहेत. त्याच्यामुळे व्ही प्रोटीन या विषयावरती जर अफोर्डेबिलिटी असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. एवढा त्याचा खर्च आहे, पण त्याची गॅरंटी मी देत नाही. पण जे काही अवेलेबल आहे त्या रिसोर्समध्ये तुम्ही तुमचं पोट व्यवस्थित पद्धतीनं भरून आणि तुमच्या रिक्वायरमेंट्स कम्प्लीट होऊन ते होऊ शकते. त्याच्यामुळे त्याच्या मागे पळायची गरज नाहीये, पण तुम्हाला तेवढी गरजच आहे, तुम्ही तेवढं आउट पण करता आणि तुम्ही तेवढं अफोर्ड करू शकता नक्की. आता असं आहे की आजकाल बऱ्याचशा प्रमाणात म्हणजे बैठी जीवनशैली झाली आहे. एवढं पूर्वीसारखं खूप कष्टाचं शरीर नसतं, किंवा घरातही थोड्याशा आता सुखसोयी आलेल्या आहेत तशा बऱ्यापैकी. तर अशा केसमध्ये, आणि जर म्हणजे इच्छा खूप आहे पण व्यायाम करायला वेळ नाही आहे, किंवा जेवढा वेळ देणं अपेक्षित आहे तेवढाही देता येत नसेल, अशा परिस्थितीमध्ये प्रोटीन किती प्रमाणात घ्यायला पाहिजे? सेडेंटरी लाईफस्टाईल असेल समजा तर एखाद्या तरुणाने. असं नाहीये, प्रोटीन हा तुमचा बिल्डिंग ब्लॉक आहे, त्याच्यामुळे शरीरातले बरेचसे अवयव त्याच्यावरती अवलंबून असतात. तर मी तुम्हाला सांगितलं की झीज भरून काढणे, तुमचे इम्युनिटी डेव्हलप करते, त्याच्यामुळे रोजची प्रोटीनची गरज ही सेम असते वेदर यू आर सेडेंटरी ऑर नॉट, कारण आपल्या प्रोसेसेस असतात त्या तर सगळ्यांना सेम. त्याच्यामुळे जी 0.8 ही मिनिमम रिक्वायरमेंट दिलेली आहे प्रोटीनची, ती तर तेवढीच राहते. म्हणजे तुम्हाला 40 ते 50 ग्रॅम प्रोटीन पर्यंत जाणं शरीरात गरजेचं आहे. सिडेंटरी लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला फॅट कंटेंट कमी करायचं, ओके, तुम्हाला वजन ताब्यात ठेवायचंय. आणि म्हणून अशा वेळेला प्रोटीनकडे, उलट तुम्ही जर का जास्त ओबेज असाल सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे, तुमचं वजन वाढलेलं असेल, तो प्रोटीन विल बी बेनिफिशियल, कारण प्रोटीन जेव्हा तुम्ही खाता तेव्हा ते पचण्यासाठी जास्त कॅलरी खर्च होते, ते बराच वेळ तुमच्या स्टमकमध्ये राहतं, त्याच्यामुळे तुम्हाला सटायटी फिलिंग येते, खूप वेळ जास्त अजून काही खाण्याची इच्छा निर्माण होत नाही. आणि त्याच्यामध्ये थर्मो इफेक्ट पण आहे, म्हणजे जास्त कॅलरीज पण बर्न होतात. त्याच्यामुळे वेट लॉस करणाऱ्या लोकांमध्ये तर प्रोटीन गरजेचंच आहे. तुम्हाला प्रोटीन रिच जर का असेल तर ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतं वेट लॉस करण्यासाठी पण, आणि रिक्वायरमेंट पण तुमच्या कम्प्लीट करतं बॉडीचं. रादर दॅन तुम्ही म्हणताय की तुम्हाला व्यायाम करायला वेळ नाही, तर व्यायाम करायला वेळ सगळ्यांना असतो. कुठले नवीन पद्धतीचे व्यायाम, म्हणजे डिजिटल युगामध्ये तुम्हाला जर का डिटॉक्स म्हणत असाल, डिजिटल डिटॉक्स, तर काय नाही, एका वेळेला अर्धा तास बसून असाल तर 5 मिनिटं उठून जम्पिंग जॅक्स वगैरे करा, थोडी जागा बदला, थोडे हे करा. तुमच्याकडे पीडोमीटर नावाचं जे ऍप आहे, जे आपण सगळे सांभाळतो की नाही, त्याच्यामध्ये जरा चांगला उपयोग पण करायचा. असं ठरवायचं की त्याच्यामध्ये किमान रोज 6000 पावलं तरी झाले पाहिजेत. होतात, तुम्ही ठरवा, होतात. तुम्ही जर का 15 मिनिटं चाललात समजा, तर तुमची त्याच्यामध्ये जवळपास 1500 पावलं तर आरामात होतात. 10 ते 12 मिनिटाचा स्पीड नॉर्मल स्पीड असतो, तरी पण 15 मिनिटं धरले म्हणजे 1 किलोमीटर होतं. 4 किलोमीटर चाललात तर तुमची बरोबर 6000 पावलं कंप्लीट होतात. दिवसभरात मिळून केलं तरी चालणार आहे. शिवाय आता माझ्याकडे लहान मुले, मला बाहेर जायलाच वेळ नाही, मी काम करते, मला लगेच बाहेर जाता येत नाहीये, तर तिथे 1 माईल वॉक म्हणून पण बरेच व्हिडिओज असतात युट्यूबला, ते बघत बघत तुमचं काम करत करत तुम्ही ते करू शकता. घरातल्या घरातच तुम्ही वॉक पण करू शकता. पीडोमीटरचं एक आहे, चेअर एक्सरसाइज आहेत, मॅट एक्सरसाइजेस आहेत, की जे तुम्ही घरातल्या घरात करू शकता. तुम्ही म्हणा तिथे देते आणि टॉक म्हणजे वॉक वर्ल्ड टॉक जर केलं
तर तुम्ही किती पावलं कम्प्लीट कराल तुमचं बघा बरं जरा टॉक टाइम किती असेल. जर कोणाशी बोलायचंय तर ठरवायचं की जागेवर उठायचं आणि चालायचं. चालतानाच फोन घेताना चालायचंच. सगळ्या रिक्वायरमेंट तिथेच कम्प्लीट होतील. काय वेगळं व्यायाम करायची गरज नाही. पण जर तुमचा टॉक टाइम ओके ठीक आहे. मला याच ह्याच्याने अजून एक प्रश्न विचारायचा आहे की असं काही लोकांना असं वाटतं की मध्ये कोणी आलं अचानक आणि तुमचा चालण्याचा स्पीड मंदावला तर त्याचा म्हणावा तितका परिणाम होत नाही, म्हणावा तितका फायदा होत नाही. जेव्हा उगवाल जेव्हा सूर्योदय चालू दे तुम्ही चालताय हे महत्वाचं आहे. मग शेवटी स्पीड पण कॉम्प्रोमाइज करायला तयार. पण शरीराला हालचाल हे जे आपल्याला डोक्याचा साईज केवढा आहे, हात पाय साईज केवढा आहे त्याचा वापरच करत नाही. म्हणजे तुम्ही 90% बॉडीच वापरत नाहीये, फक्त एवढं चालवतं. ती कशी बॉडी साथ देणार. मग स्पीड मंदावला तरी चालेल थोडा आणि परत वाढवा पण चाला. म्हणजे मोबिलिटी होते फक्त असं नाही. चालाल तर वाचाल. म्हणजे ही पहिली गरज आहे तुमच्या शरीराला मोबिलिटीची. मग त्याच्यावरती भरपूर व्यायाम आहेत ते तुम्ही कितीही करू शकता. म्हणजे नुसती मोबिलिटी नाही. म्हणजे जर असं आपण एखाद्या पार्कमध्ये फिरतोय जिथे कोणी हे नाही वाहन नाही आणि तुमची दिवसभराची ऍक्टिव्ह लाईफस्टाईल असेल ना तर तुम्हाला एवढ्या व्यायामाची पण गरज नसते कारण ते तुमचं नॉर्मली होतच असतं. म्हणजे सगळी घरातली कामं बाहेरची कामं जाताय बाहेर घेऊन येत आहे सगळं आणताय बस होतीये सगळं होतंय. मग त्याला तुमचं तेवढं 4000च्या स्टेपचं पण पुरवतं आणि ते करता करताच कदाचित तुमचे 4000 होऊन येतात. 5000 6000 जे कमी 10,000 इज द बेस्ट. आणि हे जे जॉईंटचं हे असतं काही लोकांना आर्थरायटिस वगैरे हे असतात त्याच्यामध्ये काही प्रोटीन रिक्वायरमेंटचा त्याच्याशी संबंध आहे का नाही. हे जे आता तुम्ही म्हणालात 0.6 आयटिस म्हणजे इन्फ्लमेशन म्हणजे बॉडीमध्ये काहीतरी चुकीचं तयार होते. आर्थरायटिस मग त्याच्यामध्ये रिपेअरिंग सिस्टीम आली की प्रोटीन म्हणजे प्रोटीन स्किप करायचे नाहीये. कारण रिपेअरिंगला पण ते मदत करते ना. पण प्रोटीन स्किप होतच नाही. तुम्ही जर का पूर्ण आहार व्यवस्थित घेतला ना तर त्याच्यात येतच आहे. ते बिचारे चालत वरण भात खाल्ल्यावर काही प्रोटीनलेस वरण भात नाही खात आपण त्याच्यात येतच आहे. ते भाजी पोळी खाल्ली त्याच्यात येतच आहे. ते दही खाल्लं रायता खाल्लात तुम्ही तर त्याच्यात येतच आहे. ते थालीपीठ खाल्लं ते येत आहे. हो ते त्याच्या प्रमाणात येते. तुम्ही त्याला उगीच एवढा मोठा बडगा करून प्रोटीन असं फक्त नाव देऊ नका. बॅलन्स डाएट म्हणा त्याच्यात सगळं येणार आहे. मग कदाचित हेच बाकी सगळ्याला पण लागू आहे. कार्बोहायड्रेट्स असू देत. आता हळदीचं काय करतात लोक हळदीचं पाणी पितात जे लिव्हरला जाऊन टॉक्सिसिटी करते. पण तीच हळद जर का फोडणीत घातली जर का दुधामध्ये घातली तर ती तुम्हाला बेनिफिशियल कारण ती फॅट डिझॉल्व आहे ना. ती पाण्यात नाही विरघळून ती लिव्हर टॉक्सिसिटी करते. पण दुधातली हळद फोडणीतली हळद ही सगळी तुम्हाला इम्युनिटी बिल्डअप करण्यासाठी. पण आपण फॅट म्हणून काय करतो हळदीचंच पाणी प्यायला सुरुवात केलं करून नाही लिव्हरला प्रॉब्लेम आहे. अशी सगळी केमिस्ट्री आहे. ती केमिस्ट्री समजून घ्यायची आणि त्याप्रमाणे जर का वागलात आणि आईवडिलांनी शिकवलेल्या डाएटचं जर का पालन केलं. आत्ताच्या मॉडर्न युगातले आईवडील नाही म्हणते मी. त्यांच्या आयांनी त्यांना जे काही केलं ती तयार केलेली जी काही तुमचा सांगड आहे तो तुम्ही त्यांच्या पद्धतीने जर का अवलंबला तर तो नक्कीच चांगला तुमच्या मुलांमध्ये पण उतरायला नक्कीच उपयोग पडेल. पण तुमचे मिसकन्सेप्टमुळे मुलांची पण तुम्ही जर का अशाच प्रकारे जर का खाण्यापिण्याचं चुकीच्या पद्धतीने दिलं तर मग दोन्ही पिढ्या खराब. वृद्धांमध्ये परत म्हणजे प्रोटीन शरीराला गरजेचे असतात हे तर कोणीच नाकारू शकत नाही. आता फक्त हे असं आहे की त्याचं काही प्रमाण बदलत जातं का वृद्धांमध्ये थोडंसं काय होतं थोडी प्रोटीनची रिक्वायरमेंट त्यांच्यामध्ये वाढलेली असते. ओके रिपेअरिंग सिस्टीम आहे जॉईंट्स आहेत हे आहे ते आहे बाकीचं काही अजून अन्न पचत नाहीये. पण थोडीशी म्हणजे तुम्ही 0.8 म्हणाल तर 1 ओके अच्छा ग्रॅम पर केजी. पण त्यांनी ते त्यांच्या आहारामध्ये प्रत्येक गोष्टीचा जर का अवलंब केला तेवढे जर का व्यायाम करत असतील तर मग त्यांचं पण एजिंगची प्रोसेस स्लो डाऊन व्हायला त्यांना मदत होते. मग 60 वर्षाचा माणूस तुम्हाला 50 वर्षाचा दिसतो. त्यांनी व्यवस्थित व्यायाम केला प्रॉपर हायड्रेशन घेतलं झोप व्यवस्थित घेतली आहार बॅलन्स घेतला तर त्याचं एजिंग बरोबर त्याचं प्रोटीन येणारच आहे. विदाउट प्रोटीन असं काही नाही. पण फक्त प्रोटीन अशाचा पण आग्रह. मोरल ऑफ द स्टोरी गो नॅचरली.
तो नॅचरली सगळं व्यवस्थित होतं. आणि हे नुसतं बोलत नाहीये, हजारो पेशंट्स आहेत की ज्यांनी हे सगळं फॉलो करून हे सगळं प्रूव्ह करून दाखवले. सगळ्यांचे रिपोर्ट्स करून बिफोर आफ्टर करून त्यांना ते दाखवले की बाबांनो हे काहीतरी विचित्रपणा चालला होता, तो बंद करा, जागेवरती या, सगळं परत रिपोर्ट्स तुमच्या जागेवरती. अगदी डायबिटीस पासून ते थायरॉइड पर्यंत सगळे पेशंट्स समतोल आहाराच्या या फॉर्म्युलाने बरोबर जागेवरती आले. आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायचे असेल तर तुम्ही आम्ही सांगितलेच आहे, माझं इन्स्टा पोर्टल आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे, सगळीकडे जे काय लोक बोलतात त्यांना तिथे टाकून ठेवले. कारण मी बोलते हे वेगळी गोष्ट आहे, पण जे फॉलो करतात ज्यांना रिझल्ट आले त्यांनी बोललं की अजून त्याला जास्त एक आता जाता जाता आपलं डिस्कशनचं थोडंसं कन्क्लुजनकडे जाताना एक प्रश्न आहे की खूपशा अशा टाईपच्या पॉडकास्टमधनं पण आम्ही ऐकलं आणि जे बोलणारे स्वतः डॉक्टर लोक पण आहेत की जे सांगतात की तुमची जी प्लेट आहे त्याचे भाग करा, अर्ध्या भागामध्ये फक्त भाजी आणि सॅलड किंवा कोशिंबीर हे येऊ द्या, उरलेला जो हे आहे त्याचा 1/4 जो हिस्सा आहे त्याच्यामध्ये तुमचं प्रोटीन येऊ देत, म्हणजे आमटी, वरण, डाळ जे काय असेल ते, आणि इकडचा जो म्हणजे 1/4 भाग जो आहे तो पोळी भात म्हणजे कार्बोहायड्रेट्स, आणि एक पोळी तुम्ही घ्याल तेव्हा हे एवढं सगळं हे घ्याल, परत एक पोळी जर तुम्हाला अजून घ्यायची असेल तर परत बाकी सगळं पण ह्या प्रमाणामध्ये वाढू दे. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे, जेव्हा तुम्ही फायबर्स घ्याल, जेव्हा तुम्ही प्रोटीन घ्याल, तेव्हा तुमची सॅटायटी बरोबर वाढते, ती एक पोळी तुम्हाला पुरते. पण म्हणजे परत इथे कार्ब्सचं हे कमी झालं ना प्रमाण, तुमचं ओव्हरऑल जे मील पण आहे. नुसतं त्याच्यात तुम्ही जे घेताय, आता मी तुम्हाला आता सांगितलं, तुम्ही डाळ घेताय म्हणजे प्रोटीन नाही घेते फक्त, त्याच्यात तुम्हाला 40 ते 50% कार्ब पण आहेत, 20% प्रोटीन आहे, 30% फॅट पण आहे. त्याच्यामुळे मी म्हणून म्हणते की एक लेबल देऊ नका त्या गोष्टीला, तो पूर्ण आहार आहे तुमचा, म्हणूनच तो पोट भरणं आहे. आणि जेवढी फायबर्स, जेवढ्या भाज्या, फळं हे जे काही खाल तेवढं तुमचं प्रोबायोटिक, तुमच्या आतड्यांना जे काही खाद्य हवंय ते त्याचं पोषण व्यवस्थित झालं की मग तुम्हाला बॉडी व्यवस्थित बिल्डअप व्हायला मदत करणार. म्हणून तो अर्धा पोर्शन तुम्हाला फायबर्स, सॅलेड, फ्रूट असं देत आहे. काही नट सीड्स पण पाहिजेत जे चांगल्या प्रकारचं फॅट तुम्हाला देत आहेत. काही प्रमाणात पोळी भाजी पण गरजेची आहे, काही प्रमाणात डाळी पण गरजेच्या आहेत, काही प्रमाणात भाज्या पण गरजेच्या आहेत. बॅलन्स करा, सगळं जमतं. मग तुम्ही कसे तुकडे करायचे ते तुमच्या पोटावर, पण हे सगळं तुमच्याकडे आलंच पाहिजे, पोटात गेलंच पाहिजे. तशा प्रकारे. आणि प्रोटीन नॉन व्हेजिटेरियन सोर्स तर चांगलाच आहे, म्हणजे त्यांना वेगळं काही करायची गरजच नाहीये. तुम्ही जर का चिकन खाताय, फिश खाताय तर काहीच नाही, रेड मीट खाणाऱ्यांनी थोडंसं युरिक ॲसिड आणि सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉलचा थोडा विचार करून त्याचं प्रमाण आणि त्याचा प्रकार, म्हणजे घरातलं खाण्याचा प्रयत्न करा बाहेरचं खाण्याच्या ऐवजी. नॉनव्हेज तर चांगला सोर्स आहे प्रोटीनचा, पण आपण जे आज बनलो ते आपल्याला व्हेजिटेरियन लोकांबद्दल बोलायचं. आणि पीनट प्रोटीन पण बाजारात मिळतं आता, ते पण तुम्ही वेगन लोक जे असतात त्यांच्यासाठी काही नाही तर ते तरी निघा, ते दूध दुग्ध खात नाही तर हे तरी ऍड करा असं म्हणून ते पण घेऊ शकतो. पण आपल्या आहारात आहे, कशाला दुसऱ्याच्या ताटात दूध ठेवा.